तर सरकारचं शिष्टमंडळ आता अंतर्वालीत मनोज जरांगेंची समजूत काढण्यासाठी पोहोचलेलं आहे। यावेळी तर आपण सध्या पाहतोय उदय सामंत आणि शंभूराज देसाई सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मनोज जरांगे सुद्धा बसलेले आहेत आणि आता त्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होते आहे। त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ तिथं पोहोचलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी अंतर्वालीत आलेलं आहे। आपले पीएसओ जरा बाजूलाच थांबा, बॉडीगार्ड सगळं खाली थांबा। मनोज दादा स्वतः येत आहेत, इकडून असं मागून जा ना। इथून जा असं पटकन। आपली गाडी काय करा, तिकडे जाऊ दे, सांगितली मागणी सध्या पाहतोय जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम असल्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ त्यांची समजूत काढण्यासाठी अंतर्वाली सराटीत गेलेलं आहे। तर यावेळी 29 तारखेपासून आंदोलन ते करणार होते, त्यामुळेच आता सरकारचं शिष्टमंडळ त्यांना समजवण्यासाठी तिथे पोहोचलेले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, सध्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची समजूत काढण्यासाठी पोहोचलेलं आहे। कोण कोण या शिष्टमंडळात, काय सध्या तिथे सुरू आहे? नक्कीच काही मिनिटापूर्वीच या ठिकाणी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि यामध्ये मंत्री उदय सामंत आणि शंभूराजे देसाई हे सुरुवातीला पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे 2 जण या ठिकाणी दाखल होणार आहे आणि या सर्व जण आल्यानंतर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होणार आहे। आपल्याला माहिती आहे 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे अंतर्वाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहे। मात्र तत्पूर्वी त्यांच्याशी संवाद साधण्यात यावा आणि राज्य सरकारने त्यांच्या अगोदरच्या मागण्याबाबत काय काय अंमलबजावणी केलेली आहे याची माहिती देण्यासाठी हे शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि काही सेकंदामध्ये ते या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आमदार प्रसाद लाड हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे आणि राज्य सरकारचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होईल आणि त्यामुळे 29 ऑगस्टच्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळ काय चर्चा करतं आणि कुठल्या मागण्यावरती तोडगा निघतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। निश्चितच नितेश, सध्या त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे? कारण राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेत। प्रसाद लाड आपल्याला दिसत आहेत, शंभूराज देसाई दिसत आहेत, उदय सामंत दिसत आहेत। म्हणजे सरकारचं एकूणच शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचलेले। आता त्यांची जी चर्चा होईल ती सगळ्यांसमोर होणार आहे। काय नेमके चर्चेचे मुद्दे असू शकतात? नक्कीच यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण आहे ते राज्यातील 58 लाख ज्या कुंटू नोंदी आहेत, ज्या न्यायमूर्ती संदीप समितीने शोधलेल्या आहेत, त्या सर्व नोंदी आम्हाला देण्यात यावा। त्याचबरोबर 58 लाख लोकांना ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत। याशिवाय हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, संस्थांचं गॅझेट आणि कोल्हापूर गॅझेट या सर्व गॅझेट लागू करण्यात यावे ही देखील प्रमुख मागणी त्यांची असणार आहे। याशिवाय ज्या मराठा समाजातील आंदोलन करताना मयत झालेले आंदोलक आहेत त्यांच्या वारसांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं, अशा प्रकारची मनोज जरांगे पाटील यांची प्रामुख्याने मागणी असणार आहे। आणि त्याचबरोबर
यावेळी जरांगेंची 29 ऑगस्टपासून आंदोलनाची भूमिका आहे. आमरण उपोषण ते करणार आहेत आणि ते उपोषण त्यांनी करू नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ त्यांची समजूत काढण्यासाठी सध्या अंतरवाली सराटी इथे दाखल झालेलं आहे. विखे, उदय सामंत, लाड, देसाई हे सगळे अंतरवाली सराटीत जरांगेंची समजूत काढण्यासाठी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता जी काय चर्चा शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये होईल ती सगळ्यांसमोर केली जाणार आहे. चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यांची समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न सध्या शिष्टमंडळाच्या वतीनं केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आलेली आहे. 29 ऑगस्टपासून ते बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार होते. त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे. आता जी काही चर्चा होईल ती माध्यमांसमोर आणि मराठा आंदोलकांच्या समोर होणार आहे. तर नितेश आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. नितेश, सध्या काय चर्चा सुरू आहे? विखे पाटलांनी खरं तर काही पेपर्स घेऊन आलेले आहेत, ते जरांगेने दाखवलेले आहेत. काय नेमकं सध्या? आपण सध्या पाहतो ही दृश्य, सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल झालेलं आहे आणि आता ते जरांगेंची समजूत काढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण 29 ऑगस्टपासून जरांगेंनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. नितेश आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. नितेश, सध्या विखे पाटलांनी एक पेपर दिलेला आहे जरांगेंच्या हाती आणि सध्या ती चर्चा आता सगळ्यांमध्ये सुरू आहे. काय नेमकी ती चर्चा सुरू आहे? नक्कीच या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जे उन्हामध्ये आमरण उपोषण केलं होतं आणि त्यावेळी ज्या मागण्या केल्या होत्या त्याबाबत राज्य सरकारनं काय अंमलबजावणी केलेली आहे, किती जणांना जात प्रमाणपत्र दिलेलं आहे, किती जणांना जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी दिलेली आहे, याशिवाय सरकारी नोकरीबाबत जे रखडलेल्या नियुक्त्या होत्या त्यामध्ये किती जणांना देण्यात आलेल्या आहेत, मराठा आंदोलनामध्ये जे मराठा आंदोलक शहीद झालेले आहेत त्यांच्या किती वारसदारांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत, याबाबतची जी आकडेवारी आहे ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांना दाखवत आहेत. आणि काही वेळापूर्वीच या सर्वांमध्ये आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. चर्चेमध्ये जेही शिष्टमंडळातील सर्व नेते होते ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता गृहमंत्री माफ करायचे मंत्री आहेत ते सर्व चर्चा करत आहेत आणि राज्य सरकारने त्यांच्या मागण्याबाबत किती अंमलबजावणी केलेली आहेत याची प्रत्यक्ष आकडेवारी घेऊन हे शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सर्व ज्या काय अंमलबजावण्यांचे हे आहेत पॉइंटर्स आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवताना आपल्याला दिसून येत आहे. निश्चितच नितेश, आपण जर पाहिलं तर सध्या त्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि जरांगेंची समजूत काढण्यात आता सरकारला यश येणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विखे पाटील काय मनोज जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न करतायत नितेश तिथे?
नक्कीच ज्या काही 58 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळून आलेल्या आहेत त्याबाबतची माहिती सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जारंगे पाटील यांना दाखवत आहेत आणि त्याची जी आकडेवारी आहेत की कुठल्या विभागामध्ये किती नोंदी आढळून आल्या याची देखील माहिती राधाकृष्ण विखे पाटील शिंदे समितीने एकूण किती शोधल्या आज अखेर राज्यात 58 लाख. त्याच्यामध्ये किती दाखले दिले आपल्याला आपला काय संबंध 1986चा आपला काय संबंध आपला काय संबंध नाही. या आधी पंजाब देशमुखांच्या काळात झालेले विशेष आपल्याला काय देणे आपला शिंदे समितीने आज अखेर संपूर्ण राज्यात शोधलेली एकूण नोंदी 58 लाख. आपला फक्त इथं संबंध यांचे कसं जोडायचं आपल्याला असं 33 लाख वाटत आहे. मग इथं कन्फ्युजन व्हायला लागलं तुमच्या काय व्हायला लागलं. तोच प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो 58 लाखाचाच भाग येतो. शिंदे समिती कशा शोधील या तो असेल की आज अखेर शिंदे समिती सरपंच 14 लाख आपला तरी समजला शिंदे समितीने एकूण नोंदी किती शोधल्या 58 लाख. 58 लाख पैकी नाही त्यांनी पूर्ण पहिल्यापासून शोधले त्याच्यामध्ये 86 पासून 23 पर्यंत अगोदरचे ह्या होते टोटल 58 आहे पहिल्यापासून. नवीन शिंदे समितीने शोधले नवीन नाही साहेब त्याच्यात असं फक्त आपलं हे होतंय शिंदे समितीनं कुणबी शोधले तर त्यांना माहित नाही ह्यातले किती लोकांनी अगोदर दाखले घेतलेत आणि किती लोकांनी घेतले नाही. शोधलेले एवढे त्यामुळे त्यांना कुणबी सापडली किती एवढे पण त्यातले ऑलरेडी काही लोकांनी दाखले घेतले होते ना अगोदर. कोणाला नोंदी कमी नका करू. नाही 58 तर फिक्स आकडा आहे. हा कमी नका करू. ह्या शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी टोटल कमी नाही होणार त्यामध्ये. त्याच्यापैकी जी जी कार्यवाही झाली आतापर्यंत 58 मध्ये एवढं कार्यवाही क्लिअरिफाय करता येईल आपल्याला नाही. की ह्याच्यामध्ये जुन्या लोकांनी दाखले घेतलेले आहेत का. चालू करत लाईट गेली काय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचं घेतानाच कशाला ते कुणबी शोधायला लावले ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र घेतलंय ते रेकॉर्डला नाव घेतलं कशाला. मी हे तीनदा विचारलं. प्रत्येक जिल्ह्याने शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी तेच म्हणतोय मी पण तेच म्हणतोय. होय मी पण तेच म्हणतोय 58 लाख नोंदी ह्या शिंदे समितीने शोधल्या. ज्याचा पूर्वीचा दाखला आहे ते कशा शोधित ते शोधायला लावलेलीच नाही समिती. आपण नवीन शोधलेले आहेत ना. हा हेच म्हणतोय मी पण. हा मी तेच म्हणतोय. कार्यवाही झाली विभागीय कारवाई झाली. फक्त विषय आपल्या दादांचं म्हणणं कसं आहे 58 लाख कुणबी नोंदींपैकी सगळ्या नवीनच शोधल्या का. तो होय त्याचं उत्तर ते त्याचं नाही अगोदर कमी करू नका. तो आधीचं कशाला शोधायला पाठवलं आपण त्यांना. नवीन रेकॉर्ड शोधायला कुणबी दिसल्या नवीन त्यांना रेकॉर्ड शोधायला लावला. बरोबर. त्यांनी नवीन नोंदी जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. हे आम्हाला सरकारनं लेखी दिलं. तुम्ही दिलं एकदा मुंदरकर बदलोडा साहेबांनी दिलं एकदा केसरकर साहेबांनी दिलं मग तिथं वाशीतच या शिंदे साहेब स्वतः आले. त्याच्यानंतर आत्ता विखे पाटील साहेबांनी सुद्धा दिलं 3 महिन्यापूर्वी. बरोबर. म्हणलं 58 लाख आहेत किती आहेत समाजाला खरं तरी सांगा. ते कमी करायचं तर मी त्या कमी काय होऊ द्या आपल्याला. कमी करायचा प्रश्नच नाही दादा. कमी नाही होऊ हा द्या. रेकॉर्ड तर फायनल आहे आपला 58 लाखाचा. जुन्याचा काय हेच इथं 1900 हे कशाला आणलंय मग येड्यात करायचा धंदा. नवीन सरकार शिंदे साहेबाचं आणि फडणवीस साहेबाचं यांनी दोघांनी मिळून आम्हाला 58 लाख नव्यानं नोंदी दिल्या. हे लपडं काय उगाच आमचे म्हणजे इमानदारीने नाही. हे जास्त रोष वाढायचं काम आहे आता. नाही आपण शिंदे साहेबांना एक मिनिट क्लिअर करू नका. शिंदे साहेब तुमच्या पुढे कशाला नाही बोलतो. विचारू ना ह्यातलं बायफर्केशन द्या विगतवारी काय आहे. मी जे म्हणतोय ना बरोबर असा तुमचं. 58 लाखाच्या नोंदी कमी करायचा डाव आहे ते विशेष नाही 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 कारण आता शिंदे साहेब का तुमच्या पुढे बोलणार नाहीत. नाही म्हणलं असं. नाही, आहे ते आहे ती कशाला कुठं त्यांना काय नाविलाज आहे त्यांचा. हॅलो नाही साहेब दादा नाही आम्ही भोगलोय ते सांगतो राजू. आता ते 3-4 महिने 5वा महिना झाला आता लाडभोंची मरमर याच्यात चालू. पण समजा झालं तर काय मिळालं आम्हाला 58 नाही, नाही, नोंदी कट शोधल्या. करायचा आम्हाला विषयच काय नाही, मिळालं? दादा. नाही मग हे 1986 काहीच घ्यायची गरज नाही ना. या 3 वर्षात शिंदे साहेबांनी एवढ्या नोंदी शोधल्या. आता जुन्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याची नोंद शोधायची गरजच काय. नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आणला. बरोबर. हैदराबाद गॅजेट आपली कमिटी 8 दिवस आता आपले सगळे त्याच्यात अधिकारी बसवले होते आपण. मग तुम्ही जर जुने ज्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं. हे याला बायपास म्हणतात मग
आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या, ह्या नवीन 58 लाख सापडल्यात. हे 1012चे स्टेटमेंट मी जुने मीडियाचं काढायला सुरू करीन बापू ना. आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधल्या, त्याच्यात जुनी नोंद नाही, म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही, असे स्टेटमेंट आहेत. पुन्हा तोंडवर पडतात तुम्हीच. आणखीन तुम्ही तुमचं सुद्धा म्हणतो चूक, आम्हाला काहीच नाही. तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना, आता भांडायला सुरू झालं असं सांगायलो समजा हे आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करू समाजाच्या लेकराचं. नाही नाही, ते काही म्हणणार, ते मी सांगतो ना तुम्हाला, मी काही म्हणणार चौघजण ऐक नाही, त्यांना भीती तेवढी आहे, काहीच तेवढी 4 प्रमाण रद्द झाले, भीतीची तेवढी घरी असून चर्चा करतो आम्ही त्या चर्चेवर. अरे हे घ्यायची काहीच गरज नाही. हे काय होतं, तुमच्याबद्दलचा संभ्रम, तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या, या काही कमी केल्या, म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेण्याचा रोष वाढवून आजपासून आता नाही झालं, हे आता कमी करत नसतो. लिहूनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे का नाही, फक्त त्याच्यात खात्री करावी लागेल एवढंच. हे म्हणणार आहे 10 मला माहिती आहे काय म्हणणार आहे. हॅलो, नमस्कार, बोला ना साहेब, काय होतं? नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना, तुम्ही सापडिल्या. बोला साहेब, युआर साहेब, आपण स्पीकरवर आहात. दिलं पाणी सोडून तुम्ही ते काय बोलत नाही असं नाही ना. हॅलो, हा हा साहेब बोला. पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदी ज्या कागदपत्रांमध्ये होत्या, अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळे रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. रेव्हेन्यू म्हणजे 7/12च्या उतरले किंवा तुमचे खासदार पत्र आहेत, बक्षीसपत्र आहेत, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी, तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करून या जुन्या नोंदी स्कॅनिंग तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदीपत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे, ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हती, तुम्ही शोधून दिली, ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा. असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते, त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईटवरती आणलेल्या, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी तो वेबसाईटवरून घेईल, त्याने त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळू शकतात. ओके, धन्यवाद साहेब, धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हां ठीक आहे सर, मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, नाही 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं. मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्यात. तुम्ही जे म्हणताय ना हे वाटप, हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुन्याच कशाला आणले, त्याने नवीन 58 सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरणास होण्यापेक्षा
आतापर्यंत काय कार्य दुसऱ्याचं काय घेतले? करायचं म्हणतो आम्हाला तर. तसं नाही. मला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. ते तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिली. 58 लाख नोंदी त्यांनी नव्याने शोधल्या, जुन्याच होत्या पण. जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला बरोबर रस्ता. बरोबर. आणि हा. आपल्या हैदराबाद पण दिल्लीच्या तुमचं म्हणणं आरपीओमध्ये तसं गेले. नाहीये, इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. दादा, कागद आपल्याला काय करावं लागेल? 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत, जी नाही दिली आहेत त्यांनी काय हा तोच मुद्दा आहे. हा बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीत म्हणतोय मी बी. रोज तेच म्हणतोय. दिला पाहिजे ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा हा. नोंदणी आहे. जिल्हा ही जिल्हा न्याय नोंदी. जिल्हा नोंद आहे. तेव्हा मला साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी मुंबईत दिले. सामंत साहेब, हे आपण updated आता आहे. याला हे updated आहे. आत्ताचं updated आहे. सामंत साहेब, आपण ते याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीत update करून आणलं. करूया. आणि ही कशाला 58 लाख करताय? भोळ. नोंदींची यादी यांच्याकडे आहे. भोळ नको. दादा ऐका ना, हा, तो दादा बरोबर तो ही ते लई आपण आपलं बाजूला ठेवू. दादा ही ते जी बाजूला समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं दादा, शहर दादा, घेणं सोपं देणं. करतो. नाही ना, दादा. मी सोपं करतो आता, हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला प्रमाणपत्र आहेत, त्याच्यापैकी किती दिली गेली? आणि राहिले देऊन टाक. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली नाही आहे, दिली. त्यात नाही म्हणजे जी देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्केट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. आकडे. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले हा, वेबसाईटवर. बरोबर. बरीच व्हायच्यात म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं तर 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे, आता बरोबर 14 लाखांची मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1747 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय काय 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. हो, 14 लाख सोडून 14 बरोबर. हा राहिलेले द्या. आपण विषयावर आलो. आता बावनकुळे सर त्याच्यामध्ये 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. ही तिची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आजची update. आपण उदय सामंत साहेब, आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक नाही, एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी, त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावा. यादी लावून टाका, नाही तर सांगून आम्ही द्या. म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला यादीच लावून टाकू. एकेच दिवसात होतं ते काम, एकेच दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात, नाही नाही, हे सोपं तुमच्याकडे आहे. यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण, आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले तर तुमची नोंद सापडलेल्या ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं त्याला नसेल काढायचं, मग नका यादीमध्ये करू. त्याप्रमाणे हे दाखल करा, कागदपत्र तुमची पाहिजे तर प्रक्रिया त्या चालू 20 करा. लोकांना तो लेखी आणखी पण आम्हाला पाठवून 28 तारखेला तुम्ही यादी नुसती द्या, रेकॉर्ड. की बाबा ह्या 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याने ते लावतील आणि फोटो सोपं तर काढतील. करीनात नाही, मरमर व्हायला चालली म्हणतो ना. आम्ही मी रोज करतोय. मीडियात काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात, काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणचं आहे. झालं सोपं पद्धत. हो. त्याच्यामध्ये बघा, सगळ्या रेकॉर्डवर राजेंना गौड भाऊ तुमच्या त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की अजून खालच्या स्तरावर जाऊन ती यादी द्यायची. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. हा, हे लावली. जे अपलोड झालेले आहे मला ना, हे सांगतो, शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतोय, आता बंद पडली. परत चालू. शिबिरं घेतले म्हणतोय. घेऊ ना. मी लाट बोलतोय नाही, त्याच्यापेक्षा- त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतलं, शिबिर सुरू करा. पण आता ते काय उद्या राव. व्हायला लागले, त्यांची बी अशी उदयराव, व्हायला लागली. दादा जे सोपं सांगतायत ना की एका गावामध्येच उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या, आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोडमध्ये 50 नावं काढायची, त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा, एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची.
58 लाख टोटल नोंदी शोधल्या त्याच्यामध्ये ज्याला दाखल होईल तो सुद्धा नाव आहे नाही 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 मला नको बोलायचं. मी आता बोललो मी मला होणार नाही. ओके साहेब, आपण जे मला म्हणतो दुखवायचं नाही. कसलं दुखवायचं नाही तुम्हाला कुणालाच मी क्लिअर करून घेतलं. नाही तुम्ही आता इंग्लिश थोडी 2-3 शब्द दिले त्यांचा वाढ असं टेन्शन नाही तर काय मी ऐकलं मी सामंत साहेबाकडे बघत नव्हतं दाटून मी मान हलतो असे मग तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो तेच विचारत केस पडायचं काय मी ना त्यांना एखाद बार पडती मिळायचं कुठं होईल ना टंबरला त्यांचं सरकारला धरून चालायला लागतंय त्यांना धाक पडतो तुमचं तुम्ही लगेच सोपे आहेत का बाबा. हॅलो एक मिनिट हॅलो 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 हां ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात. नमस्कार. 28 मध्ये कमी नाही करत मी. तेच त्यांना म्हणायचं ते सोप्या पद्धतीत सांगतात आपण त्याला उलट्या पद्धतीत. पण ते नोंदी आहेत त्याच्यात ना. आता इथं सरळ सरळ अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात आढळलेल्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या जिल्ह्याने म्हणले ना. कधीपासून गठीत केल्यापासून त्यांना आज अखेर 31/7 अखेर त्यांनी ती 58 लाखाची यादी दिली. अठ्ठावन्न लाखाची यादी दिली एकूण ते आणि विभागवार दिली. बरोबर हे जिल्ह्यात एवढे सापडले तेवढे सापडले. हे तसं नाही म्हणत. हे काय म्हणते तर 86 पासूनचं लफडं आहे. मागच्या मिळालेल्याच काय करायचं शोधून तुम्हाला. तुम्ही नवीन दस्तावेज शोधला. मागच्याने घेतलं की मोकळं झाला घेऊन. हे नईला तुम्ही दिलंय हे ज्यांचं असून सोन्याचा हंडा असून तुम्ही दिलाय. तुम्ही म्हणता ते तुमचा नाही ते पहिलाच होता असं नाही चालणार. कारण हे मी 15 वेळेस विचारलं एकदा नाही. मी वाशीला गेलो त्यावेळेस स्पष्ट विचारलं. मंगलप्रभात लोढा साहेब तिथं होते आणि केसरकर साहेब होते दोघंच होते. मी त्यांना विचारलं बाबा ही तुम्ही आम्हाला 20,000 लाख म्हणा नाही तर 200 सापड्या म्हणा पण खरं समाजाला बोला. त्यावेळेस 54 लाख पाहिजे. तर मग डाटा दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊन आला म्हणजे 58 लाख नाही तर 57 लाख नव्यानं सापडल्यात. खूप झाला समाज. मधल्या काळात आम्ही मुंबईला निघालो. निघण्याच्या काळात शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पुन्हा 1 लाख. मग त्या पुन्हा 58 झाल्या. बरोबर. आणि आता तुम्ही त्या कमी कराल म्हणजे आम्ही मुंबईकडे 58 हलवतच नाही ना आपण आकडा. नाही 58,26,000 जे अपलोड झालेलं आपण बदलतच नाही दादा. पूर्वीच्या धरल्यात. पूर्वी धरत काय समज त्याचा पूर्वीचा एखाद्याला वावर आहे